नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात कृष्णानगर आधार लायब्ररी येथे सामाजिक कार्यकर्ते तौफिक कोटीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. तौफिक कोटीवाले युवा शक्तीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यात आले. लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच रक्तदानामुळे होणारे फायदेविषयी माहिती देण्यात आली. तसेच तरुणांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदान शिबिरासाठी आलेल्या रक्तदात्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाच्या टीमने रक्तदात्यांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना अल्पोहार आणि आवश्यक सूचना देण्यात आल्या. या शिबिरामुळे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मदत होईल आणि गरजू लोकांना वेळेवर रक्त उपलब्ध होईल, अशी सामाजिक कार्यकर्ते तौफिक कोटीवाले यांनी बोलताना म्हणाले. याप्रसंगी सुहास जांभळे, सुहास कलागते, कैश बागवान, प्रियदर्शनी बेडगे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तौफिक कोटीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त भेटून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजेश राठोड, भरत जोशी, शुभम व्यास, सुनील मांडवकर, वसीम हलसंगी, फैयाज बैरागदार, संतोष गौड, अरविंद जुवे, सचिन बेरेकर, कोठीवाले परिवार आदीसह तौफिक कोटीवाले, युवा शक्ती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा. नमस्कार, मी प्रियदर्शनी. आज आम्ही आधार लॅबमध्ये कृष्णानगरमध्ये तौफिक कोटीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलो आहे. तर तौफिक कोटीवाले हे उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते असून समाजासाठी फार काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. जसं की लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, लोकांना आर्थिक सहाय्य व्हावं आणि लोकांची कुठल्या कारणाने मदत व्हावी. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इथे कृष्णानगर भागातील लोकांसाठी नेत्र तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर याचे आयोजन केलेले आहे. तर सकाळी 8 वाजल्यापासून हे शिबिर चालू आहे आणि फार चांगल्या पद्धतीचा नागरिकांचा प्रतिसाद भेटलेला आहे आणि हे शिबिर पुढे 3 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. तर इतर उरलेल्या नागरिकांनीही त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करते आणि तौफिक कोटीवाल्यांना भावी आयुष्यासाठी आणि भावी सामाजिक कार्यासाठी